अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्या, या मी विनंती करतो दोन्ही टीम्सला. क्रमांक पहिल्यामध्ये आणि प्रकाश हे स्ट्राईक एंड वरती आपण बघताय जरूर. पहिला बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग झालाय, डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला जातोय कंधारी किंग्स रवी 11 संघाला. सुरू असलेला सामना अंधेरी बॉईज वर्सेस कंधारी किंग्स या दोन अशा बलाढ्य संघामध्ये आपण पाहतोय. अंधेरी बॉईज, कृपया तुमचा एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवायचा जेणेकरून आम्हाला खेळाडूंची नावे कळतील. अंधेरी बॉईज पहिल्या चेंडूमध्ये पहिला गडी बाद. दुसरा चेंडू चांगला फटका लगावला, गॅपमध्ये लगावला आणि सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने लगावला. 4 धावा निश्चित स्वरूपात मिळतील. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. 2 फिल्डरच्या मधून हा चेंडू काढलाय आणि 4 धावा. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. नेहमी आपण पाहत असतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठमोठे फटके लगावले जातात, परंतु जर संयमी आणि थोडंसं प्रॉपर क्रिकेट खेळलं तरी सुद्धा आपल्याला 4 किंवा 6 धावा मिळू शकतात. हे आपण पाहिलं या फटक्यातून. सुंदर असा कव्हर ड्राईव्हचा फटका, 2 खेळाडू मधून हा चेंडू काढला आणि कव्हरच्या दिशेने लगावलेला फटका, 4 धावा. सुंदर असा फटका अनिकेतच्या स्वरूपात. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव निश्चित स्वरूपात मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, बघूया काय होतं, परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल. चांगला असा कमबॅक आपण पाहतोय मयंक यांच्याकडून. एकूण धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडू 5 धावा. आता स्ट्राईकवर असेल तो विनायक. गोलंदाज मयंक, एक डावखुरा गोलंदाज नवादित खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईकवर आहे विनायक. थोडंसं क्षेत्ररक्षामध्ये बदल पाहतोय आपण. वैयक्तिक 4था चेंडू घेऊन येतोय. हलकासा चेंडू टाकला आणि निर्धाव असा चेंडू आपण पाहतोय मयंक यांच्याकडून. विनायक पहिलाच चेंडू डॉट. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 5. पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाला होता. प्रकाश या स्वरूपात शेवटचा चेंडू या पॉवर प्लेचा. पुन्हा एकदा स्लोअर रन टाकलाय विनायकला. हा चेंडू कळाला नाहीये आणि लेग बाईस घोषित केलंय पंच. माफ करा, शेवटचा अजूनही चेंडू बाकी आहे. एकूण धावसंख्या झाली ती 6. स्ट्राईकवर आहे तो अनिकेत, एक डावखुरा स्फोटक असा फलंदाज. आणि मयंक शेवटचा चेंडू घेऊन येतोय पॉवर प्लेचा. सुंदरसा चेंडू आणि गचा असा यष्टीरक्षा आपण पाहतोय. खंडाळाचा बोगदा आपण पाहिलाय आणि 4 धावा. मिस फिल्डिंग झाली आहे यष्टीरक्षाकडून आणि 4 धावा गिफ्टच्या स्वरूपात मिळाल्या आहेत अंधेरी बॉईज यांना. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली होती 10. 22.
बाद घोषित केलं पंच यांनी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना एकूण धावसंख्या झाली ती 10. एक गडी बाद. प्रकाश यांच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि झेल बांधून बसले प्रकाश. तसेच नामवंत खेळाडू आणि नामवंत संघ बंड्या बॉईज यांचे कप्तान श्री बंड्या आपण इथं पाहतोय. त्यांना खरोखरच एका काळामध्ये या संघाने धुमाकूळ घातली होती. मुंबई क्रीडा नगरीमध्ये मोठमोठे सामने एकाकी जिंकायचा संघ बंड्या बॉईज. आणि बंड्या सरना आपण इथे पाहतोय. सुंदरसा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू एक धाव निश्चित स्वरूपात मिळेल. थोडासा संयमी खेळी आपण पाहतो आणि काय ऍक्शन आहे, क्लीन ऍक्शन मध्ये आपण गोलंदाजी पाहतोय. गोलंदाज तुषार यांच्याकडून आता स्ट्राईक वर येतो अनिकेत. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. एकूण धाव संख्या झाली ती 11. मगाशी कव्हरच्या दिशेने सुंदरसा फटका लगावला होता अनिकेत यांनी, परंतु आता पॉवर प्ले संपलेला आहे. आता थोडंसं कॅल्क्युलेशन वेगळं असणार आहे. आता फटके लगावले तर ते कॅल्क्युलेटिव्ह फटके असले पाहिजेत. हलकासा चेंडू पुन्हा एकदा टाकलाय. गोलंदाजीमध्ये आपण वेगामध्ये थोडासा बदल पाहतोय. पहिला चेंडू जोरदार ब्लॉकरमध्ये टाकला होता. दुसरा चेंडू हलकासा टाकला आणि टायमिंग चुकवला अनिकेत यांचा. पुन्हा एकदा हलका चेंडू. बघा काय होतं. एक धाव निश्चित स्वरूपात मिळाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे आणि गचाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. नक्कीच एक धाव झाली असते, परंतु थोडासा हलगर्जीपणा आपण पाहिला क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले ते अनिकेत. एकूण धाव संख्या झाली होती 13. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी. तीन चेंडू या षटकातील झालेत. एकूण धाव संख्या झाली ती 13. आणि आपण या पूर्ण मालिकेमध्ये पाहिलंय काल आणि आज तसे जसे रन झाले पाहिजे तसे धावसंख्या या खेळपट्टीवर झालेले नाही आहेत. एक 55-60चा एक चांगला असा स्कोअर असू शकतो या खेळपट्टीवर. पुन्हा एकदा चांगला असा फटका, चांगला असा शेवटचा चेंडू या षटकातील. एकूण धावसंख्या झाली होती 14. थोडा रनअप मध्ये आपण पाहतोय थोडंसं ओव्हर सेटिंग केली होती, परंतु त्यांनी स्वतःला सांभाळलं. शेवटचा चेंडू या षटकातील घेऊन येतोय तो तुषार. काय गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या त्यांनी 5 चेंडूमध्ये. सुंदरसा चेंडू ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू. एक चांगला असा कंट्रोल पाहतोय आपण त्यांच्या गोलंदाजी मधून आणि फक्त 4 धावा दिल्या त्यांनी 6 चेंडूमध्ये. सुंदर असा कमबॅक केला आहे त्यांनी आपल्या संघासाठी. एकूण धावसंख्या झाली होती 15. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 5 धावा. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंच प्रत्येक जे पण आपण पाहतोय इनिंग ही जवळजवळ 20-25 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजे. 20 मिनिटांमध्ये ऍक्च्युली झाली पाहिजे, कारण की 5च षटकांचा सामना आहे. पुढील गोलंदाज अजय रांजणे.
आणि स्ट्राईकवर येतो विनायक. एक जोरदार फटकेबाजी करण्यात ज्याची माहिरता आहे असा विनायक. अजूनही त्यांना सूर गवसलेला नाहीये, परंतु अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये मला वाटतं जवळजवळ जास्तीत जास्त जितका धावा घेता येईल तितका धावांचा त्यांचा प्रयत्न असणार आहे विनायक आणि अनिकेत यांचा. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 15. विनायक ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू घेऊन येतात तो अजय. स्ट्राईकवर विनायक. तिसरं षटक. सुंदर फटका माझा प्रयत्न कव्वाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, जिथे फिल्डर नाही आहे. बघूया काय होतं. 2 धाव घेण्यात यशस्वी ठरले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे का बघूया. सुंदर असा थ्रो स्टंपच्या दिशेने थ्रो गेला राम यांनी. खेळाडू राम आउटफील्ड मध्ये खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण करतात राम. आज ते आपण पाहतोय त्यांना लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डिंग करतायत आणि विनायक यांनी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 2 धावा घेण्याचे यशस्वी ठरले. दुसरा चेंडू घेतात अजय. पुन्हा एकदा विनायक ऑन स्ट्राईक. एकूण धाव संख्या झाली ती 17. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव निश्चित स्वरूपात मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. बघूया काय होतं. अनिकेत यांनी स्वतःला रोखलंय आणि 2 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत. थोडासा संयमी अशा आपण खेळ पाहतोय. थोडीशी स्फोटक अशी फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण की जर समोरच्या संघाला तुम्हाला एक चांगला टोटल द्यायचं आहे तर मोठमोठे फटके लगावणे गरजेचं आहे. आणि आपण पाहतोय ग्राउंड, या ग्राउंडमध्ये कुठलाही संघ चेस करू शकतो. ज्या हिशोबाने गॅप्स अवेलेबल आहेत, मोठमोठं आपण जे पण सामने पाहत असतो, खूपच कमी मुंबईमध्ये असे ग्राउंड उरले जिथे आपल्याला एवढे मोठे गॅप्स मिळतात. परंतु या ग्राउंडमध्ये जर चांगली फटकेबाजी, कॅल्क्युलेटिव्ह फटकेबाजी केली तर नक्कीच मोठमोठा धावा उभारू शकता. अनिकेत पुन्हा एकदा हलका चेंडू टाकला, परंतु 1 धाव घेण्याची दुसऱ्या धावाचा प्रयत्न असू शकतो आणि आणि 2 धाव. इथे थर्ड अंपायरचा अपील घेतलेला आहे. कृपया जे पण इथे मॅनेजमेंट कमिटी त्यांनी इथे निर्णय बघायचा आहे. थोडासा अनिकेत कॅज्युअली धावले. त्यांना वाटलं त्यांच्या इथे थ्रो येणार नाही, परंतु क्षेत्ररक्षकाने जाणून बुजून तो चेंडू सोडला आणि त्यांना दुसरा धाव घेण्यासाठी आमंत्रित केलं आणि जोरदार चेंडू यष्टीरक्षकाकडे पाहिला पण टाकला आणि टच अँड गो आहे. बघूया काय होतं. पंच इथे जे थर्ड अंपायर ते डिसाईड करतात. कृपया ग्राउंडमध्ये कोणी डायरेक्टली जायचं नाही आहे. इथे मॅनेजमेंट कमिटी आहे, त्यांना इथे सांगायचं आहे, ते आतमध्ये पाणी घेऊन जातील. कृपया कुठल्याही खेळाडूने आतून जायचं. आता देऊ शकता पण नंतर कोणी जाऊ नका. इथे थर्ड अंपायरने डिसाईड केलेलं आहे, रनआउट घोषित केलेलं आहे. थोडंसं शॉर्ट पडलंय. कृपया जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांनी जरा काळजी घ्यायची आहे. पाण्याच्या बाटल्या रेडी ठेवायच्या. जर विकेट्स वगैरे गेला तर मध्ये मध्ये जाऊन पाणी द्यायचं आहे खेळाडूंना, जेणेकरून पुढील फलंदाज गौरांग. अनिकेत जोरदार फटके मारण्याचा प्रयत्नाच्या नादात, परंतु नक्कीच 2 धाव होऊ शकला असते जर चपळतेने त्यांनी रन कंप्लीट केला असता. एकूण धाव संख्या झाली ती 19 आणि 3 चेंडू या षटकातील झालेले आहेत. बॉल टू बॉल आपण सामना पाहतोय, कारण की 15 चेंडूमध्ये 19 धावा. एवढ्या मोठ्या ग्राउंडमध्ये जर मोठे फटकेबाजी आले नाही तर नक्कीच तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाईल समोरच्या संघाला रोखण्यासाठी. चेस करताना समोरच्या संघाला एक सन्मानजनक तुम्हाला धावसंख्या उभारावी लागेल, जेणेकरून सामना अतिरेटीचा होईल.
आणि सामना जिंकण्यामध्ये तुम्हाला मदत होईल, परंतु आपण ते पाहत नाहीये. अंधेरी बॉयज यांच्याकडून फक्त आणि फक्त 19 धावा आलेल्या आहेत 15 चेंडूमध्ये. स्ट्राईकवर आहे तो आता गौरंग. एक उजव्या हाताचा फलंदाज. 3 चेंडू या षटकातील झाले, अजूनही 3 चेंडू बाकी या षटकातील. तिसरा षटक मार्गिकेला लागलेला आहे. अजय गोलंदाज. सुंदरसा फटका, कॉमेंट्रीच्या दिशेने मारलेला फटका, बघूया काय होता. आणि 4 धावा घोषित केलेल्या आहेत पंचांनी. सुंदरसा फटका, पहिल्या चेंडूवर जोरदार फटका. 2 प्लेयर्सच्या मध्ये गॅप मध्ये चेंडू पडला आणि 4 धावा घेतल्या. मी म्हटलंय या ग्राउंड मध्ये फिल्डिंग तितकंसं इझी नाहीये, कारण की मोठमोठ्या गॅप्स आहेत. जर तुम्ही चेंडू गॅप मध्ये जोरदार टोलवला तर नक्कीच 4 किंवा 6 धावा मिळू शकतात. आणि पहिल्या चेंडूवर गौरंग यांनी मोठा समाचार घेतलेला आहे. एकूण धाव संख्या झाली ती 23. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी. पहिल्या चेंडूवर गौरंग यांनी जोरदार फटका लगावला. सुंदर असा फटका, बघूया काय होता. आणि षटकार. काय फटकेबाजी चालू केले गौरव यांनी. मी म्हटलेलं गॅप मध्ये जर चेंडू पडला तर नक्कीच 4 आणि 6 धावा मिळू शकतात. दोन्ही फटके त्यांनी सेम जिथे पहिला चौका लगावला तिथेच षटकार त्यांनी लगावला. जोरात फटकेबाजी केली आणि 6 धावा मिळवल्या संघासाठी. एकूण धाव संख्या झाली ती 29. शेवटचा चेंडू घेऊन येतोय अजय. काय फटकेबाजी चालू केली आहे गौरव यांनी. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न बघूया. एक धाव घेण्याचा दुसरा धावाचा प्रयत्न आणि गचाचं क्षेत्ररक्षण पाहतोय. दुसरा धाव घेण्याचा तिसरा धावाचा प्रयत्न असू शकतो, बघूया काय होतं. परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी. सुंदर अशी फटकेबाजी आपण पाहिली. 3 चेंडूमध्ये गौरव यांनी 12 धावा कुठल्या. एक धावांना गती दिली त्यांनी. आणि आता आपण पाहतोय धाव संख्या झाली आहे ती 31. मगाशी 15 चेंडूमध्ये 19 धावा होत्या आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा घेतल्या. धाव संख्या झाली ती 31. गौरव वैयक्तिक 12 धावा खेळतोय 3 चेंडूमध्ये. आता विनायक यांना जोरदार फटकेबाजी करण्याची गरज आहे. चेंडू बॅटवर घेण्याची गरज आहे, कारण की आपण पाहिलं विनायक यांनी कनेक्ट केले. गौरंग यांनी चेंडू कनेक्ट केले आणि गॅप मध्ये गेले चेंडू आणि नक्कीच मॅक्सिमम धावा त्यांना मिळाल्या. पुन्हा एकदा आपण आता फलंदाज पाहतो मयंक. सुंदर असं गोलंदाज मयंक यांनी चांगलं असं पहिल्या पॉवर प्लेचं पॉवर प्लेचं त्यांनी जे गोलंदाजी केली ती उत्तम अशी होती. पुन्हा एकदा दुसरा वैयक्तिक षटक घेऊन येतात. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न विनायक यांचा. उभे एक धाव घेण्याची दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकूण धाव संख्या झाली ती 32. आता फक्त आणि फक्त 11 चेंडू या पहिल्या इनिंग मधले बाकी आहेत. गौरंग यांनी सुंदरशी फटकेबाजी सुरू केलेली आहे. धावांना गती दिलेली आहे. हलकासा चेंडू. वेग थोडा बदलला जेणेकरून टायमिंग नाही भेटणार फलंदाजाला. त्या दिशेने गोलंदाजी करतायत. चांगला कमबॅक पाहतोय आपण मयंक यांच्याकडून. परंतु गौरंग नक्कीच काहीतरी एक वेगळी अशी चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हलकासा चेंडू. काय गोलंदाजी करतोय मयंक. कुठला चान्स देत नाहीये गौरंग यांना. हलकेसे चेंडू टाकतात आणि कीपर ते चेंडू कलेक्ट करतायत. टायमिंग मध्ये थोडासा बदल आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. परंतु आपण पाहत असतो जो डावखुरा गोलंदाज त्याला नेहमी उजव्या हाताचे फलंदाज रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न करत असतात. थोडंसं वेगळं खेळण्याची गरज. सुंदरसा फटका कव्हरच्या दिशेने लागलेला फटका आणि अनुभवी क्षेत्ररक्षक तिथे राम आहे. 2 धावा घेण्यात नक्की यशस्वी झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न गचाचं क्षेत्ररक्षक राम यांचा आपण पाहिलं आणि 3 धावा घेण्यात यशस्वी ठरले. चेंडू सोडला त्यानंतर कलेक्ट केला नाही. थोडासा गचाचं क्षेत्ररक्षक आपण पाहतो राम यांच्याकडून. नेहमी असं आपण त्यांच्याकडून पाहत नाही, परंतु आज त्यांनी ते क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक केलेली आपण पाहतोय. 4 चेंडू या षटकातील झालेल्या. एकूण धाव संख्या झाली ती 35.
अजूनही 8 चेंडूंचा सामना बाकी आहे आणि विनायक ओपनिंगला आले. त्यांना आता जोरदार फटकेबाजी करण्याची गरज आहे, कारण की आतापर्यंत ते शांत राहिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि स्टंपिंग आउट गेले, यष्टीची केले त्यांना. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली. जवळजवळ 3 चेंडू त्यांनी डॉट काढले या षटकामध्ये. विनायक यांना जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये ते यष्टीचेच झाले. सलामीवीर विनायक हे तंबूत परतताना. कृपया पुढील फलंदाजाने लवकर आतमध्ये यायचं आहे. पुढील फलंदाज अनिकेत. आणि काय गोलंदाजी केली मयंक यांनी, सुंदर अशी गोलंदाजी. बॉल कट करतात आणि फलंदाजाला कुठलाच चान्स देत नाहीये फटकेबाजी करण्याचा. धावसंख्येवर त्यांनी अंकुश लगावलेला आहे. फक्त आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. सेकंड लास्ट ओव्हर ते हाताळतात. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन ते गोलंदाजी करतात. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये पण सुंदर अशी गोलंदाजी केली त्यांनी. जर यष्टीरक्षकाने चेंडू अडवला असता तर नक्कीच 6 धावा दिल्या असतात त्यांनी पहिल्या षटकामध्ये. परंतु आता आपण पाहतोय एक महत्वाचं षटक हाताळतात आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये त्यांनी 4 धावा दिलेल्या आहेत. एक शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. कृपया पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आणि जे बाईक घेऊन येत आहेत त्यांनी बाईक ग्राउंडच्या बाहेरून आणायची आहे. कृपया सहकार्य करायचं आहे. स्ट्राईकवर असेल तो अनिकेत. गोलंदाज मयंक. सुंदर अशी गोलंदाजी त्याने केली आतापर्यंत. शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहे तो अनिकेत. रिव्हर्सचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. मी म्हटलं होतं की डावखुरा गोलंदाजाला नेहमी उजव्या हाताचे फलंदाज रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो फटका हुकला आणि निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाजी केली मयंक यांनी. फक्त आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. एकूण धावसंख्या झाली होती 35. मला वाटतं गौरंग यांना थोडस सपोर्ट करणं गरजेचं होतं. मला वाटतं अजून गौरंग यांना थोडं वरती पाठवलं असतं तर धावसंख्या नक्कीच वेगळी पाहिली असती. काय फटकेबाजी त्यांनी केली. परंतु आपण क्रिकेट पाहत असतो, सांघिक खेळ आहे. एका खेळाडूवर कधीच संघ जिंकत नसतो. प्रत्येक खेळाडूला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सामना जिंकण्यासाठी मदत करावी लागते. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. रोहित एक डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो. रोहित कृपया जो बसलाय मध्ये झाडाचे त्याने बाहेर बसायचंय. कोणी आतमध्ये ग्राउंडच्या बसायचं नाहीये. थॉमस डायस पार्ट 2. पहिला चेंडू एक लांब असा टर्न केला आणि गौरंग यांनी जवळजवळ कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू खूपच लांब वळला आणि अतिरिक्त धाव इथे मिळाली. गोलंदाज रोहित काय गोलंदाजी करतायत. मयंक आणि रोहित दोघंही डावखुरे गोलंदाज, यंग असे गोलंदाज. आणि पुन्हा एकदा काय कट केलाय चेंडू. समोरून चेंडू वळवलाय. मगाशी याच फलंदाजाने जोरदार फटकेबाजी केली होती आणि शेवटचा षटक रोहित दाखवून देतात की मी का शेवटचा षटक हाताळतो या संघासाठी. समोरून त्याने हा चेंडू बाहेर वळवला. गौरवला दिवस मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव.
एक चेंडूचा डॉट येतो तर किती दडपण वाढतं आपण पाहतोय. एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला गौरंग यांनी आणि आता त्यांच्या सुद्धा बॅटला चेंडू लागत नाहीये कारण की प्रेशर, शेवटच्या षटकाचा प्रेशर इथे आपण पाहतोय. आणि रोहित सुंदर अशी गोलंदाजी करतोय. अनिकेत ऑन स्ट्राईक. रोहित वैयक्तिक चौथा चेंडू घेऊन येतो या षटकातील. माफ करा, तिसरा चेंडू आणि सुंदर असा पुन्हा एकदा आपण डॉट पाहतोय. अजून एक 3 चेंडू या षटकातील बाकी. हो, रिव्हर्सचा फटका बघूया काय होता आणि 4 धावा. सुंदर असा फटका लगावला. कृपया तिथे चेंडू आतमध्ये गेलेला आहे. पंचांनी कृपया पहिल्या मॅचचा चेंडू असेल तर तो द्यायचा आहे. जुना चेंडू पंचांकडे द्यायचा आहे. कृपया पंचांनी चेंडू पाहून घ्यायचा आहे. सुंदरसा फटका अनिकेत त्यांच्याकडे आपण पाहिला. डावखुरा गोलंदाज नक्कीच. डावखुरा गोलंदाजला आपण पाहत असतो नेहमी रिव्हर्सचे फटके लागायला जातात कारण की पुन्हा एकदा रोहित 2 चेंडू अजूनही बाकी. चेंडू या षटकातील. कृपया मॅच बॉल घ्यायचा आहे. धन्यवाद मांडवा. अथर्व पवार आपण पाहतो या नवाधित खेळाडूला. जवळजवळ मी तरी पाहिलं 2-3 दिवस खूपच मेहनत घेतो या स्पर्धेसाठी. आणि यष्टीचित सुंदरचा चेंडू रोहित यांनी त्याने पाहिलं. गौरंग स्टेप आउट झाले, हलका टाकला, बॉल वळवला आणि यष्टीचित झाले. एकूण धावसंख्या झाली ती 42. 43 धावांचं आव्हान आहे. चांगलीशी गोलंदाजी पाहिली. गौरंग यांच्याकडे आपण चांगली फलंदाजी पाहिली. अनिकेत यांनी सुद्धा एक चांगला फटका लगावला. परंतु मला असं वाटतं की थोडंसं अजून एक 10-15 धावा. टेनिस क्रिकेटमधील 2 मोठी नावं संतोष बनसर आणि सुभाष सर. बोरिवली बॉयज संघाचे सर्वेसर्वा सुभाष सर आणि संतोष बनसर, तुम्ही इकडे यायचंय. तुमचा एक छोटासा सत्कार केला जाईल. कृपया सर 2 मिनिटं फक्त येऊन जावा. सुभाष सर बोरिवली बॉयज. सुभाष सर तुम्ही जरा इथे यायचंय आणि तुमच्या मार्फत जे पण क्रिकेटला इथे जे योगदान लाभलं जातं त्याबद्दल खरोखर तुमचे आभार. आणि आपण पाहतो आपल्या विभागातील बरेचसे खेळाडू त्यांच्या संघामध्ये खेळले आहेत. मोठमोठे प्लॅटफॉर्म दिले जातात आणि खरोखरच जे टीमचं मॅनेजमेंट असतं त्यांचा सुद्धा तेवढाच मोठा सहभाग असतो. आपण पाहतो खेळाडू जाऊन खेळपट्टीवर खेळत असतो, मोठमोठे पराक्रम करत असतो, संघाचं नाव उंचावत असतो. परंतु त्या प्लेयर्सला चान्स देणं किंवा त्या प्लेयर्सला पुढे घेऊन जाणं, त्यांच्यावर विश्वास दाखवणं, हे जे पण संघाचे कार्यकारी सदस्य असतात किंवा जे पण मॅनेजमेंट कमिटी असते त्यांचा मोठा सहभाग असतो. आणि
सत्कार करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जे पण क्रिकेटला दिलेलं योगदान आहे खरोखरच मौल्यवान आहे. कारण की नवीन मुलांना यंगस्टर लोकांना प्लॅटफॉर्म देणं खूप गरजेचं असतं आणि वेळोवेळी तुम्ही ते प्लॅटफॉर्म देत असता त्याबद्दल खरोखर तुमचे आभार. सुभाष सर बोरिवली बॉयचे सर्व पहिला त्यांचा आपण इथे पाहतोय सत्कार केला जाईल. विशाल साळवी उर्फ बापू यांच्याकडून एक छोटासा सत्कार आपण पाहतोय. सुभाष सर जोरदार टाळ्या वाजवायच्या. जे पण आपले इथे खेळाडू आहेत किंवा कार्यकारी सदस्य आहेत त्यांच्याकडून जोरदार टाळ्या वाजवा सुभाष सरांसाठी. धन्यवाद सर तुम्ही ते आलात त्याबद्दल. त्यानंतर आपण पाहतोय बंड्या बॉईजचे सर्व आणि बंड्या सर आपण इथे पाहतोय त्यांना इथे बाबू यांच्याकडून आपण पाहतोय एक सत्कार दिला जातोय. जोरदार टाळ्या वाजवतात बंड्या बॉईजचे कप्तान बंड्या सर इथे आपण पाहतोय. धन्यवाद सर. मोठमोठे सामने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण या दोन व्यक्तींना नक्कीच पाहत असतो. भले त्यांचे संघ खेळत असो किंवा नसो परंतु मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांची उपस्थिती पाहत असतो. स्ट्राईकवर आहे तो अश्विन पावसकर एक क्लासिकल असा प्लेयर आपल्या विभागातील. आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो मुझुम्मिल. आणि पहिलं षटक घेऊन येतो तो अनिकेत महाडिक. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 42-43 धावांचं आव्हान असणार आहे. अश्विन पावसकर स्ट्राईकवर आहे. पहिला षटक घेऊन येतोय तो अनिकेत. आणि नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय मुझुम्मिल. सामना सुरू झालेला आहे. पंचांनी सामना घोषित केला सुरू झालेला आहे. पहिला चेंडू अनिकेत घेऊन येतोय. पहिला चेंडू अनिकेत. पहिल्या चेंडूवर एक शॉर्ट चेंडू गचाचा चेंडू पण पाहिला आणि त्याचा चांगला समाचार घेतला. अश्विन यांनी पहिल्या चेंडूवर रिव्हर्स लगावला आणि 4 धावा. थोडा स्टेपिंग मध्ये प्रॉब्लेम झाला असं वाटतं परंतु गचाचा चेंडू पण पाहिला. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा फटका. एकूण 43 धावांचं आव्हान असणार आहे. त्यातील पहिल्या चेंडूवर चौकार आपण पाहिला. अनिकेत एक चांगला असा गोलंदाज आहे. दोन्ही दिशेने गोलंदाजी वळवण्याची त्याची प्रतिभा आहे. पुन्हा एकदा सुंदरचा फटका. काय क्षेत्ररक्षण केलं. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. नक्कीच 4 धावा होऊ शकल्या असत्या. काय कमिटमेंट पाहतोय आपण. कवचच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने फटका लगावला होता आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच 3 धावा संघासाठी वाचवल्या त्यांनी. आता डावखुरा फलंदाज मुझुम्मिल आपण पाहतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय.
हलकासा चेंडू पॉइंटच्या दिशेने हा चेंडू लगावला, हलकासा टॅप केला त्यांनी आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 6. 6 धावा, 3 चेंडूमध्ये 6 धावा. अनिकेत पावसकर सुंदर अशी फटकेबाजी करतोय. पहिलाच रिवर्सचा शॉर्ट चेंडू, त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने फटका. पुन्हा एकदा रिवर्सचा मारण्याचा प्रयत्न, बघूया काय होतो. आणि एक धाव घेण्यात यशस्वी, 4थी धाव घेतलेली आहे. चेस करताना प्रत्येक धाव महत्वाची असते. मुजम्मिल ऑन स्ट्राईक. एकूण धाव संख्या झाली ती 7. 4 चेंडूमध्ये 7 धावा. रिवर्सचा प्रयत्न, बघूया काय होतं. झेल होऊ शकला असता, बॉल वळला, एक धाव घेण्यात यशस्वी. रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटला चेंडू लागून आणि एक धाव. एकूण धाव संख्या झाली ती 8. या षटकातील हा शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. बघूया काय होतं. एक धाव घेण्याचा होतो का आणि टच अँड गो. आपण पंचांची पण थोडंसं बॉडी लँग्वेज पाहू शकता. त्यांनाही कळलेलं की चेंडू जर लागला असता तर नक्कीच रनआउट झाले असते अश्विन, परंतु आज ते नशीब घेऊन आलेले आहेत आणि चेंडू लागला नाही आणि एक धाव. एकूण धावसंख्या झाली ती 9. पहिल्या पॉवर प्लेच्या षटक संपलेलं आहे. 43 धावांचं आव्हान. अंधेरी बॉईज बॉलर प्रकाश उर्फ पक्या. या खेळाडू सुद्धा या खेळपट्टीवर, या ग्राउंडवर खेळायचा एक दांडगा अनुभव आहे. आपण पाहतो दरवेळेस हा खेळाडू या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा इथे मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा हा खेळाडू ते खेळत असतो. ग्राउंडचा अनुभव आहे, कुठल्या दिशेने गोलंदाजी केली पाहिजे त्याचा सुद्धा त्याला अनुभव आहे. आणि जो समोरचा फलंदाज आहे तो रेग्युलर इथे मोठमोठ्या टुर्नामेंट खेळत असतो अश्विन, त्याला सुद्धा अनुभव आहे. बघूया काय होतं. आता एक अतिडीचा सामना असणार आहे. पक्का एक वेगवान असा गोलंदाज आहे पण अश्विन तितकाच एक चांगला असा फलंदाज. पहिलं षटक संपल्यावर 9 धावा आलेल्या आहेत. अजूनही 35 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान. पक्या वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. पहिलाच ब्लॉकर मध्ये टाकला फटका, कवचच्या दिशेने मारला फटका. बघा काय होता. एक धाव निश्चित आणि गचाचं क्षेत्ररक्षण. मगाशी याच खेळाडूने एक सुंदरचं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु आता आपण पाहतो गचाचं क्षेत्ररक्षण दडपणाखाली होते आणि 4 धावा मिळाल्यात. कवचच्या दिशेने जे खेळाडू आहेत त्यांनी नक्कीच चांगलं कमिटमेंट दाखवण्याची गरज होती परंतु चेंडू त्यांना पास करून गेला आणि लॉंग ऑफच्या दिशेला असलेला जो खेळाडू आहे त्याला तो अडवता आला नाही आणि 4 धावा मिळाल्या. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पण पाहिला अश्विन यांच्याकडून. पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार केला त्यांनी कव्हरच्या दिशेने आणि 4 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या झाली ती 13. पक्या दुसरा चेंडू या षटकातील घेऊन येतोय. हलका असा शॉर्ट चेंडू टाकला. बघूया काय होतं. आणि अश्विन यांचं जी खेळी ते समाप्त झालेली आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु तितकाच चांगला चेंडू पक्या यांच्याकडून. चेंडू त्यांनी थोडासा लांब ठेवला आणि अश्विन जोरदार फटका लागण्याच्या नादामध्ये इथे झेलबाद झालेत. मगाचा पहिला जे षटक झाला तेव्हा पण आपण पाहिला पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला गेला होता. या षटकामध्ये पण पाहतोय पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला गेला आणि आता पक्या कमबॅक करतो का आपण पाहायचंय. पुढील फलंदाजाचं नाव पुढील फलंदाज तुषार. चांगली अशी गोलंदाजी केली होती त्यांनी वैयक्तिक आपल्या संघासाठी. दुसरं षटक टाकलं होतं आणि आता आपण पाहतोय ऑलराऊंड
स्वरूपात ते संघामध्ये खेळत आहेत. पहिलं सुंदरसा त्यांनी गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आता फलंदाजी आलेले आहेत. बघूया काय करावं आपल्या संघासाठी. एकूण धावसंख्या झाली ती 13. अतिथीचा सामना तितका सोपा असा खेळपट्टी नाही. आपण पाहतोय फलंदाजाला थोडस संयमी खेळावं लागतंय. सुंदर कवचांसह फटका लागला. काय क्लासिकल शॉट मारलाय. बघूया काय होतं. आणि 4 धावा. काय फटका लगावलाय. जिथे फिल्डर स्पेसमेंट नाहीये तिथे कवचांसह फटके लगावले. क्रिकेटमध्ये असे खूपच आपल्याला कमी फटके पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमध्ये शक्यतो. परंतु एक संयमी फटका आपण पाहिला. 2 प्लेयरच्या मध्ये कवचच्या खेळाडूच्या डोक्यावरून फटका लावला गेला. रोहित यांच्याकडून चांगले फटकेबाजी. आता थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय आपण. आता कवचा फिल्डर त्यांनी पॉईंटच्या दिशेने वळवलाय आणि कवचला एक फिल्डर प्लेस केलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेतली. चांगला असा कव्हरअप केला पक्या यांनी. 4 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक 8 धावा घाळ केलेल्या आहेत. एकूण धावसंख्या झाली ती 17. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. रोहित चांगली फटकेबाजी करतोय. पहिल्याच चेंडूवर त्यांनी प्रहार केला होता. कवचच्या सैन्याने 4 धावा मिळवल्या होत्या आपल्या संघासाठी. पक्या वैयक्तिक 5वा चेंडू या षटकातील घेऊन येतोय. सुंदरसा फटका, हेलिकॉप्टरचा फटका पण पाहिला. 1 धाव घेण्यात यशस्वी रोहित यांच्याकडून. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे परंतु एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. चांगलासा चेंडू पक्या यांच्याकडून. चांगली फलंदाजी करतात रोहित. एक हेलिकॉप्टरचा आपण फटका पाहिला. फ्लॅट चेंडू निघून गेला आणि एकूण धावसंख्या झाली ती 18. अजूनही 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. जर एक षटक चांगलं पडलं तर नक्कीच दडपणाखाली येऊ शकतो कंधारी किंग्स हा संघ. पक्या शेवटचा चेंडू घेऊन येतो वैयक्तिक. या षटकामधील थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय आपण. सुंदरचा चेंडू ब्लॉक डॉट चेंडू टाकलाय. मोझम्मिल यांनी जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. आडव्या हाताने फटका लागण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव असा चेंडू. एकूण धावसंख्या झाली ती 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 18 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 षटक बाकी आहेत. पंचवीस धावांचं अजूनही आव्हान असणार आहे 18 चेंडूमध्ये. चेंडूमध्ये 25 धावांचं आव्हान असणार आहे. अनिकेत वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. मगाशी पॉवर प्ले मध्ये त्यांनी षटक टाकलं होतं परंतु आता कॅल्क्युलेशन थोडंसं बदललेलं असणार आहे. अनिकेतला जोरदार फटके मारणे तितकं सोपं नसणार आहे कारण की दोन्ही दिशेने हा चेंडू वळवणारा गोलंदाज आहे. परंतु रोहित आपण पहिला फटका मगाशी पाहिला. त्यांचा एक कॅल्क्युलेटिव्ह फटका होता. मला वाटतं रिव्हर्सच्या दिशेने त्यांचा प्रयत्न असेल. बॅटची कडा घेतली आहे. बघूया काय होतं. आणि झेलबाद. मी म्हटलं होतं अनिकेतला आता पॉवर प्लेच्या बाहेर फटके मारणं इतकं इझी नसणार आहे कारण की दोन्ही बाजूला वळवणारा गोलंदाज चेंडूला. रोहित जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेतली आणि अनिकेतांनी स्वतः फॉलो थ्रू मध्ये एक सुंदरसा झेल घेतला. धावसंख्या झाली ती 18. 13 चेंडूमध्ये 18 धावा झालेल्या आहेत. अजूनही 25 धावांची गरज. 17 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. पुढील फलंदाज सोहेल. पुढील फलंदाज सोहेल. नॉन स्ट्रायकर मोझम्मिल. एक संयमी अशी खेळी करतोय मोझम्मिल. आतापर्यंत कुठलाही जोरदार फटका त्यांनी लगावलेला नाहीये कारण की आव्हान तितकंच कठीणही नाहीये. एकूण 18 धावा झालेल्या आहेत.
खेळपट्टी तितकीशी साथ देत नाही फलंदाजाला. प्रत्येक फलंदाजाला माहिती आहे थोडेसे संयमी खेळ करतात. सोहेल ऑन स्ट्राईक. यष्टीरक्षकाच्या स्वरूपात आपण त्यांना पाहिलं मगाशी. आता 2 डाऊन वर आलेले आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत कंधार किंग या संघाचे. सोहेल संयमी असा फटका, एक कॅल्क्युलेटिव्ह फटका. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरा धावाचा प्रयत्न बघूया काय होतं आणि एक धाव घेण्यात यशस्वी. चांगला असा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि आपण हा थ्रू पाहिला असेल, जर क्रिकेट प्रेमी जे पण क्रिकेट खेळतात त्यांना नक्की माहिती असेल त्याने थ्रू स्ट्राईकच्या इथे मारला, कारण की फलंदाजाला फटका लगावून परत स्ट्राईकवर येणं तितकंसं सोपं नसतं. 2-3 सेकंदचा डिफरन्स राहतो आणि त्यामुळे आपण पाहिलं की त्यांनी चेंडू स्ट्राईकच्या दिशेने कीपरच्या दिशेने दिला आणि त्यामुळे दुसरा धाव होऊ शकला नाही. मोझमिल ऑन स्ट्राईक. एक डावखुरा फलंदाज. ट्रम्प कार्ड असणार आहे दोन्ही संघामध्ये. हा मी म्हटलं होतं ट्रम्प कार्ड असणार आहे, कारण की डावखुरा फलंदाजाला रोखणं तितकं सोपं नसतं, त्याला गोलंदाजी करणं सोपं नसतं. चांगला असा त्यांनी कॅल्क्युलेटिव्ह फटका लगावला आणि चेंडू सीमा पार गेला. 4 धावा पंचांनी 6 धावा घोषित केल्या पंचांनी. सुंदरसा फटका आपण पाहिला मोझेमिल यांच्याकडून. शॉर्ट चेंडू टाकला अनिकेत यांनी आणि त्याचा चांगला असा समाचार घेतला मोझेमिल यांनी. एकूण धावसंख्या झाली होती 25. धावसंख्या झाली होती 25 आणि 3 चेंडू या षटकातील झालेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अनिकेत यांनी ओळखला. पहिल्याच ते स्टेप आउट केलं होतं त्यांनी बाहेरच्या दिशेने आणि त्यांनी ते पाहिलं. चेंडू वळवला, यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट केला. मोझेमिल थोडेसे जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नाच्या नादात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट्समन आणि बॉलर मध्ये जंग सुरू असं मला वाटतं. एक षटका लागल्यानंतर 2 चांगले असे चेंडू आपण अनिकेत त्यांच्याकडून पाहिले. मोझेमिल यांना चेंडू कळलेच नाही. दोन्ही यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट केले. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न बघूया काय होता आणि 4 धावा. सुंदरचा पट. एक गच्चाचा चेंडू पाहिला आपण मोझेमिल यांनी. आपण पाहिलं पहिला षटका लगावला, त्यानंतर 2 जोरदार फटका मारण्याचे प्रयत्न केले, परंतु एकूण धावसंख्या झाली ती 29. मोझेमिल यांनी सुंदर अशी फटकेबाजी केली. षटकार आणि चौकार लगावला आपल्या संघासाठी. विपिन मगाशी सुंदर असं त्यांनी क्षेत्ररक्षण केलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार अडवला होता आणि आता आपण पाहतोय गोलंदाजीच्या स्वरूपात. एकूण धावसंख्या झाली ती 29. अजूनही
14 धावांचं आव्हान. एक चांगलं षटक पडलं तर सामना नक्कीच बदलू शकतो. सोहेल ऑन स्ट्राईक. हलका चेंडू टाकला, पॉइंटच्या दिशेने लगावलेला चेंडू. सोहेल एक संयमी खेळी करतायत, कुठलाच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही करत आहेत. आत्ता आपण पाहत असतो, बरेचसे आपण सामने पाहत असतो टेनिस क्रिकेटमध्ये. आपण बरेचसे सामने बॅट्समनने घालवलेले पाहिलेत, कारण की बॉल टू बॉल मॅच असते तरी सुद्धा फलंदाज षटका लावण्याचा प्रयत्न करत असतो. एक संयमी खेळी करण्याची गरज असते. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचे असतं. संघ जिंकणं हा खूप महत्त्वाचा असतो, परंतु काही खेळाडू आपण पाहत असतो षटकार चौकार लगावण्याच्या नादामध्ये चेंडू डॉट करतात आणि संघाला पराभूत करतात. आता आपण पाहतोय नेक टू नेक सामना चालू आहे. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. हलका चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, नक्कीच षटकार गेला असता, परंतु टायमिंग झाला नाहीये आणि एक धाव घेण्यात यशस्वी. एक गचाचा चेंडू होता, परंतु मोझामिल यांनी त्याचा समाचार घेतला नाही. एकूण धाव संख्या झाली होती 31. अजूनही 12 धावांची गरज आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉलचा. कृपया जे पण इथे आपले थर्ड अंपायर्स आहेत त्यांनी इथे यायचं आणि रिव्ह्यू पाहायचा आहे. नो बॉलचा रिव्ह्यू घेतलेला आहे. वेस्ट साईडच्या वरती चेंडू होता का तो पाहायचा आहे त्यांना, परंतु ज्या हिशोबाने चेंडू खेळला गेला थोडंसं डीप होतो असं अंपायर सांगत होते. नो बॉल नाही आहे, फेअर डिलिव्हरी घोषित केलेली आहे आणि चांगला अंपायरिंग आपण पाहतोय. प्रत्येक डिसिजन जे पण आतापर्यंत डिसिजन दिले आहे पंचांनी, त्यांनी एक चांगला असं डिसिजन दिलेलं आहे. काल पण जे सामने झाले त्यामध्ये कुठला एरर दिसला नाही आणि आजही आपण जे सामने पाहतोय त्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की कुठला एरर दिसत नाहीये. चांगला पंच आपण पाहतोय आणि खरोखरच आपण जे सामने पाहतोय भारत चषक त्यामध्ये प्रोफेशनल अंपायर उभे आहेत. कुठलाही डिसिजन चुकीचा आलेला नाही आतापर्यंत, कुठलीही कंप्लेंट आलेली नाही प्लेयर्सकडून. चांगलं अंपायरिंग चालू आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. एकूण धावसंख्या झाली ती 31. अजूनही 12 धावांची गरज. सोहेल ऑन स्ट्राईक. विपिन वैयक्तिक तिसरा चेंडू घेऊन येतो. हलका चेंडू बघूया, एक धाव घेण्याचा प्रयत्न. सोहेल जर तुम्ही याचा फटका पाहिला असाल तर स्टंपच्या बाहेर जाऊन फटका त्यांनी पूल केलाय. स्टंपच्या मागे जाऊन त्यांनी हा फटका लगावला आणि कुठलाच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाहीये त्यांचा. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि मोझामिलला त्यांनी जणू काही लायसन दिलंय की तू फटकेबाजी कर, मी एका बाजूने सांभाळून घेतो. असं स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कांदारी किंग या संघाचे मोझामिल जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न आहे त्यांचा मगापासून. पुन्हा एकदा हलका चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. धाव संख्या झाली ती 32. अजूनही 11 धावांची गरज. 8 चेंडू मध्ये 11 धावा. हे 2 चेंडू खूपच आणि खूपच महत्वाचे असणार आहे. या 2 चेंडूवर सामन्याचं समीकरण नक्कीच बदलणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय आपण. पॉइंटचा फिल्डर त्याला आतमध्ये बोलवलंय आणि कुकुरा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहतोय आणि प्रत्येक चेंडूवर फील्ड प्लेसमेंट करणं खूप गरजेचं आहे. आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर इथे कॅल्क्युलेशन पाहतोय आपण. 2 चेंडूवर षटकातील बाकी आहे. मोझामिल बघूया काय करतो आपल्या संघासाठी. आता सलामीवर फलंदाज अजूनही खेळपट्टीवर. हलका चेंडू टाकलेला आहे आणि वाईड घोषित केलेला आहे. 8 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे. जर 2 चेंडू चांगले निघाले तर सामन्याचं गणित नक्कीच बदलणार आहे. शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके लगावणं तितकं सोपं नसणार आहे. हे 2 चेंडू खूपच महत्वाचे असणार आहे दोन्ही संघासाठी. मोझामिल सुंदरशी फलंदाजी केली आतापर्यंत त्याने, परंतु आता थोडंसं आव्हान कठीण होत चाललेलं आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न बघूया काय होता. झेलबाद होऊ शकतात का आणि चेंडू
षटकार 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 जोरदार फटका आपण पाहिला. हलका चेंडू आणि तो पण शॉट टाकला. मोझेमिल रेडी होते आणि फक्त 4 धावांची आता गरज आहे. एकूण धाव संख्या झाली आहे ती 39. महत्वाचा फटका म्हणता येईल या सामन्यामध्ये. मोझेमिल आणि सुंदर अशी फलंदाजी केली, एक संयमी अशी फलंदाजी केली आहे. वैयक्तिक त्यांनी 2 षटकार, एक चौकार लगावले आतापर्यंत आणि वैयक्तिक मला वाटतं जवळजवळ त्यांनी 20 धावा या सामन्यामध्ये वैयक्तिक कुठल्या आहेत आपल्या संघासाठी. 43 धावांचं आव्हान होतं आणि त्यामधील आपण पाहतोय 20 धावा वैयक्तिक मोझेमिल यांनी संघासाठी काढलेल्या आहेत. कुठलाच जोरदार आणि चुकीचा फटका पण त्यांच्याकडून पाहिला नाही. पुन्हा एकदा हलका असा चेंडू, बॅटची कडा घेतली, धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सोहेल यांनी थांबवलं मोझेमिलला आणि एक निर्धाव असा चेंडू पाहिला आपण. धाव संख्या झाली ती 39. जर तो षटकार नसता आला तर धावांचं नक्कीच गणित बदललं असतं, परंतु तो एक महत्वाचा फटका आपण पाहिला मोझेमिल यांच्या बॅटमधून आणि आता फक्त आणि फक्त आव्हान राहिलंय 6 चेंडूमध्ये 4 धावा. परंतु अजूनही क्रिकेट संपलेलं नाहीये. क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत कधी संपत नसतं. अजूनही हा सामना संपलेला नाहीये. 6 चेंडूमध्ये 4 धावांचं आव्हान कंधारी किंग या संघाला. एक नामवंत असा संघ कंधारी किंग इथे खेळतोय. सोहेल एक संयमी खेळी आपण पाहतोय. एका साईडने मोझेमिल मोठे मोठे फटके लगावतोय आणि सोहेल स्ट्राईक चेंज करून मोझेमिल यांना आपण पाहिलं की स्ट्राईक चेंज करून ते मोझेमिल यांना स्ट्राईकवर आणतायत. आता आपण पाहतोय करण गोलंदाजी घेऊन येतोय. पक्या यांना थोडस ते 6 चेंडू आणि 4 धावांचं आव्हान. अतिवृत्तीचा सामना आणि आपण पाहतो की मोठमोठे संघ काय करतात, शेवटच्या षटकापर्यंत सामना जातो. सुंदरचा फटका आणि एक धाव घेणे यशस्वी. सुंदरचा फटका होता बघा. एक धाव घेतली, शेवटी दुसरी धाव, गच्चाचं क्षेत्ररक्षण. 4च धावा तुमच्याकडे उरल्यात आणि तुम्ही एवढं कॅज्युअली फिल्डिंग करत असाल तर नक्कीच समोरचा संघ तुम्हाला दडपणाखाली आणू शकतो. पहिला धाव त्यांनी एक चपळाईने घेतली, नंतर चान्स बघितला, क्षेत्ररक्षक गच्चाचं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं त्यांनी आणि दुसरी छोटी धाव घेतली. सोहेल आता आपण पाहतोय की दडपण त्यांनी घालवलेल्या संघावरून आणि चांगला असा कमबॅक करायचा, परंतु जवळजवळ आता उपचारिता उरलेली आहे. 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. अंधेरी बॉईज मला वाटतं कुठेतरी त्यांनी थोडंसं फलंदाजीमध्ये एक सन्मानजनक अशी पॉइंटच्या दिशेने फटका लागवला. एक चांगलं असं कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण पाहतो सोहेल यांच्याकडून. 2 धावा घेतल्या आहेत आणि याच प्रकारे हा सामना कंधारी किंग यांनी जिंकलेला आहे. दोन्ही संघांचे इथे अभिनंदन. अंधेरी बॉईज तुम्ही इथे आलात, या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल खरोखरच तुमचे आभार. आणि येणाऱ्या काळामध्ये इथे मोठमोठ्या स्पर्धा अशाच आयोजित केल्या जातील आणि तुम्ही पुन्हा इथे याल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. पुढील होणारा सामना मुंबई किंग्स वर्सेस कंधारी. दोन किंग्स वर्सेस हा सामना असणार. एक मुंबई किंग्स आणि कंधारी किंग्स दोन्ही संघाचे कर्णधार आहे, त्यांनी ते यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. कृपया सुभाष सर तुम्ही ते यायचं आहे. सुभाष सर आणि सुभाष सर जर तुम्ही असाल तर तुम्ही जरा इकडे यायचं आहे. एक नामवंत असे संघाचे संचालक मी म्हणेन बोरली बॉईज. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या संघाने सहभाग घेतला, मोठमोठे खेळाडू घडवले आणि नक्कीच आपल्या विभागाचं नाव उंचावले असे सुभाष सर.